नमस्कार. आपण चाट सीरीज सुरू केलेली आहे. आज आपण चाट सीरीजमधली 7वी रेसिपी पाहणार आहोत. ती म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी, कितीही खाल्लं तरी पोट भरतं मात्र मन न भरणारी अशी मस्त चटकदार पाणीपुरीची रेसिपी पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रगडा कसा बनवायचा तेही दाखवलेलं आहे. त्यासोबत मस्त असं गोड पाणी आणि चटकदार असं पुदिन्याचं आंबट तिखट चवीचं छान असं तिखट पाण्याची रेसिपी दाखवली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. प्रथम आपण रगडा करणार आहोत. त्यासाठी पिवळे वाटाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले. त्यानंतर ते परत स्वच्छ असं धुतले. एका कुकरमध्ये टाकून घ्यायचं. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हळद, मीठ आणि पाणी टाकून घ्यायचं. साल काढलेले 2 कच्चे बटाटे टाकायचे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला 3-4 शिट्ट्या कुकरच्या करून घ्यायच्या. म्हणजे वाटाणे आणि बटाटे छान असे मऊसूद शिजले जातात. आता रगडा करण्यासाठी आपण जो मसाला वापरतो तो घरीच बनवायचा. म्हणजे यामुळे अगदी बाहेर आपण जसा रगडा खातो तशीच याची चव लागते. त्यासाठी एका पॅनमध्ये 1 चमचा जिरे, 2 चमचे धणे आणि सुक्या 2-4 अशा लाल मिरच्या टाकून घ्यायच्या आणि त्या खमंग अशा भाजून घ्यायच्या. त्यानंतर हे थंड झालं की मिक्सरमधून असं जाडसर हे मिश्रण असं वाटून घ्यायचं. हा मसाला अगदी मस्त होतो आणि यामुळे या रगड्याची टेस्ट अगदी बाहेर रगडा खातो त्यासारखीच लागते. आता कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपला वाटाणा आणि बटाटे छान असे मऊसूद शिजले गेलेले आहेत. आता तुम्हाला वाटाणा अक्का ठेवायचा असेल तर फक्त तुम्ही बटाटे मॅश करू शकता. मात्र आमच्या इथं वाटाणा असा गाळ झालेला आवडतो. त्यामुळे हे दोन्ही मिश्रण मी एका वेळेसच असं छान मॅश करून घेणार आहे आणि मऊसूद असं हे मिश्रण आपण तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला फक्त बटाटाही मॅश करून घेऊन यामध्ये टाकू शकता. आता रगड्याचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. यावर आपण थोडासा तडका देणार आहोत. त्यासाठी एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. त्यामध्ये मोहरी टाकायची, त्यानंतर थोडेसे जिरेही टाकायचे आणि इथं हिरवी मिरची आणि लसूण छान असं ओबडधोबड ठेचून घेतलेलं आहे ते चमच्यावर यामध्ये टाकायचं. छान परतून घ्यायचं. मग थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची, हळद टाकायची आणि आपण जो वाटून घेतलेला रगड्यासाठी मसाला आहे तो 1-1.5 चमचा टाकून घ्यायचा. छान परतायचा आणि मग रगड्याचं जे मिश्रण आहे ते यामध्ये ओतून घ्यायचं. आता रगडा तुम्हाला कितपत पातळ हवा आहे त्यानुसार यामध्ये पुन्हा तुम्ही पाणी ॲड करू शकता. छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ह्या रगड्याची टेस्ट तुम्ही एकदा करून बघा. आपण जे बाहेर रगडा खातो आपल्याला नेहमी वाटतं की आपण घरी बनवतो तेव्हा तशी चव का लागत नाही, तर अशा पद्धतीने केल्यावर तुम्ही पहा इतकी छान, म्हणजे आपण जसं बाहेर रगडा खातो त्याचप्रमाणे ह्याची टेस्ट छान लागते. आता यामध्ये आपण चिंचगुळाची आंबट गोड चटणी केली होती ती थोडी टाकली, कोथिंबीर टाकली. त्यानंतर यामध्ये पुदिन्याची चटणी आपण टाकून घ्यायची. पुदिन्याची जी हिरवी चटणी केली होती ती टाकायची किंवा पाणीपुरीसाठी केलेलं पाणी असतं तेही तुम्ही यामध्ये थोडंसं टाकू शकता. चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि आपला रगडा मस्त असा तयार झालेला आहे. आता आपण मस्त असं चटकदार तिखट पुदिन्याचं पाणी करणार आहोत. हे पाणी मस्त लागतं आणि अगदी झटपट होतं. ह्यासाठी मिक्सरमध्ये हिरव्या मिरच्या, आल्याचा तुकडा, भरपूर अशी कोथिंबीर, फ्रेश अशी पुदिन्याची पानं टाकून घ्यायची. त्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा, चिंचेचा पल्प टाकून घ्यायचा, म्हणजे चिंच भिजवलेली त्याचा पल्प टाकायचा. त्यानंतर यामध्ये थोडासा चाट मसाला, काळं मीठ, जिरेपूड आणि थोडासा हिंग टाकायचा आणि मीठही टाकायचं आणि थोडंसं लिंबाचा रस टाकायचा आणि बर्फाचे तुकडे टाकायचे आणि छान हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं. आता तुम्ही हे गाळूनही घेऊ शकता, मात्र खूप बारीक वाटल्यामुळं गाळण्याची काही गरज नाही. आता यामध्ये चवीनुसार आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आणि बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे. आता याची टेस्ट घेऊन बघायची. कमी जास्त वाटलं तर पुन्हा यामध्ये थोडंसं मीठ तुम्ही ॲड करू शकता. आता इथं मी पाणीपुरीचा मसाला थोडंसं यामध्ये टाकून घेतला आणि थोडंसं काळं मीठ टाकलं आणि थोडंसं साधं मीठही टाकलं. म्हणजे चव घेऊन पुन्हा यामध्ये मीठ आपण ॲड करून घ्यायचं आहे. मस्त आपलं चटकदार असं छान असं पुदिना हिरव्या मिरचीचं चटकदार पाणी तयार झालेलं आहे. आता आपण गाड्यावर किंवा बाहेर आपण जसं गोड पाणी खातो तुम्ही ते कमी आंबट असतं, मात्र त्याची चव खूप छान लागते. ते चिंचगुळाचं आंबट गोड किंवा अशी गोड चटणी कशी बनवायची ते आज पाहणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये जिरे आणि धणे आणि थोडीशी बडीशेप कच्ची अशी वाटून घेतली आणि ती त्यामध्ये टाकायची. त्यानंतर चिंचेचा पल्प टाकायचा, गूळ टाकायचा, थोडीशी सुंठीची पावडर टाकायची, मीठ टाकायचं, जिरेपूड टाकायची आणि थोडासा इथं फूड कलर टाकायचा, कारण ती चटणी थोडीशी लालसर असते. आता हा जो फूड कलर आहे तो मी बिटापासून तयार केलेला आहे. याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा, नक्की तुम्हाला मिळून जाईल. आता यामध्ये थोडासा घट्टसरपणा येण्यासाठी कॉर्नफ्लॉवर थोडंसं पाण्यामध्ये मिक्स केलं अर्धा चमचा आणि ते यामध्ये टाकलं.
आता इथं फक्त कलरसाठी थोडीशी बेडगी लाल मिरची पावडर मी टाकलेली आहे. सुरुवातीला तुम्ही फोडणीमध्येही टाकू शकता, ती माझ्याकडून विसरली त्यामुळे मी नंतर टाकली. छान ह्याला एक 5 मिनटं उकळत ठेवायचं, म्हणजे ह्याला थोडासा घट्टसरपणा येतो आणि थंड झाल्यावर अजूनच ही चटणी छान अशी घट्ट होते. तुम्ही पाहू शकता मस्त अशी गोड चटणी आपली तयार झालेली आहे. अगदी बाहेर मिळते त्याचप्रमाणे आपण घरच्या घरी ही पाणीपुरीची रेसिपी करू शकतो. नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.